तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो, या ठिकाणी जसं की सोडियम आहे, सोडियमवर प्लस चार्ज, नंतर मॅग्नेशियम, मॅग्नेशियमवर 2 चार्ज, नंतर अल्युमिनियम, अल्युमिनियम काय 3 चार्ज. म्हणजे फॉर्मेशन ऑफ आयन्स, आयनांची निर्मिती कशी होते. सोडियमच्या डोक्यावर प्लस आहे, 1 चार्ज आहे. मॅग्नेशियमच्या डोक्यावर 2 आहेत प्लस चार्ज. अल्युमिनियमच्या डोक्यावर किती आहेत, 3 आहेत. असं का प्रश्न पडला असेल मित्रांनो, साधं आणि सोपं आहेत. हे तीनही काय आहेत, मेटल आहेत. मेटलची टेंडन्सी काय असते, मग मेटलचं वैशिष्ट्य काय धातूचं, त्यांचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात, ते काय करतात, लॉस करून टाकतात. स्वतःच आहे पण काय करणं, लॉस करून टाकणं. म्हणजे नेमकं कसं पहा मित्रांनो, सोडियम आहे, सोडियम मेटल आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 11 आहे, 11 आहे. मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल, 2,8,1 होईल. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत, 1 आहे. आणि कंप्लीट होण्यासाठी कितीची गरज आहे, 7ची गरज आहे. 7 घेतलेले बरं का 1 दिलेला बरं, 1 दिलेला बरं. मग ह्या ठिकाणी पहा नेमकं काय तर, आता सोडियम काय करतो, एक जो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे तो काय करतो, लॉस करतो. म्हणजेच काय, एक असा इलेक्ट्रॉन आहे तो लॉस केला, म्हणजेच ह्या ठिकाणी काय झालं, 2,8 झालं. जो देतो कोण देऊ शकतंय, त्याच्यापाशी आहे तोच देऊ शकतोय. म्हणजे त्याने किती इलेक्ट्रॉन दिले, तर 1 दिला. त्यामुळे याच्यावर काय झाला, पॉझिटिव्ह चार्ज झाला सोडियम. नंतर मॅग्नेशियम, मॅग्नेशियम मॅग्नेशियम किती नंबरला आहे, त्याचा ऑटोमिक नंबर काय 12 आहे. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय 2,8, काय येईल 2 येईल. आणि ह्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत, आउटर मोस्ट मध्ये 2 नाहीत, तो काय करतो, लॉस करतो. आणि कंप्लीट होण्यासाठी 6 घेतलेले बरं का 2 दिलेला बरे, तर 2 दिलेली बरी. म्हणजे ह्या ठिकाणी काय होते, mg प्लस व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन लॉस किती केले, 2 केले, 2 देऊन टाकले. त्यामुळे याच्यावर काय आला, प्लस प्लस 2 प्लस 4 झाले कॅटायन. मग हिचं काय झालं, 2,8 झालं. आणि बाकीचे बाकीचे म्हणतात 2 देऊन टाकले.